शेतकरी बांधवांनो, आता जे काही पर्जन्यमान आहे ते म्हणजे 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जे आहे ते झालेला आहे आणि बऱ्यापैकी शेतकरी आता आडसाली ऊस लागवडीचं जे आहे ते नियोजन करत आहेत. यावर्षी प्रेडिक्शन पण जे आहे ते हवामान अंदाज म्हणजे सरासरीपेक्षा 106% ऊस पडायचं जे आहे ते आपल्या IMDनं सांगितलेलं आहे. तर आता शेतकरी ऊस लागवडीसाठी बेने उपलब्धतेबाबत बरेचसे शेतकरी फोन करतायत. तर इथे एक शेतकरी आहेत गादवड तालुका लातूर, तर त्यांच्याकडे सध्या बेनं जे आहे ते उपलब्ध आहे. तर त्यांच्याशी चर्चा करू, त्यांची व्हॅरायटी जी आहे ती ऊसाची कुठली आहे आणि कशा पद्धतीचं त्यांचं जे आहे ते नियोजन केलेलं आहे आणि बेण्याचा भाव काय आहे त्यांनी ठरवलेला. तर नमस्कार. तुमचं पूर्ण नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. काकासाहेब शिवाजी कदम, गादवड, ताजी, लातूर. मोबाईल नंबर 777-777-17. ऊस 15-0-12 PDN फुले, एक पाडेगावची व्हरायटी आहे. ह्याला मागणी भरपूर आहे. तर आपल्याकडे हे बेन जे आहे ते कधी आणलं होतं तुमच्याकडे? हे आपण त्याच्या आधी आणलं होतं, 2 वर्षी आणलं होतं. ह्याच्यातून 2 वर्षापूर्वी पाडेगाव संशोधन केंद्रावरून आणलेलं होतं. म्हणजे मूलभूत बियाणं आणलं होतं ते तुमच्या शेतामध्ये पलीकडे लावलेलं होतं. तिथून पुन्हा ऑगस्ट मध्ये इथं लागवड, ऑगस्ट 2023 मध्ये जी आहे ही लागवड केली. तर जवळपास आता 9 महिन्याचा हा ऊस आहे. आणि किती आहे सरासरी कांड्यांची संख्या किती आहे? 10 पासून 10 तर आहे सरासरी. म्हणजे 9, 10, 11 असं आहे. तर सरासरी 9 ते 10 पद्धतीने कांडे आहेत. बरं, काय तुमचे काय निरीक्षण आहेत? किती फुटवे झालेले काय सरासरी? ही एक डोळा पद्धतीने लागवड झालेली होती. तर सर बघायचं समोरच आहे तर 10 फुटवे एका डोळ्याला निघालेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. ओके, तर सरासरी 10. बरं, सरासरी 10 फुटवे निघतात. बरं, ओके. आणि बाकी काही पांक्षा वगैरे काही सध्या तर काय ह्याच्यामध्ये ते दिसत नाही. पण आता ओके. आणि बेण्याचा दर काय ठेवलेला आहे तुम्ही? सर आता पाडेगावून तिथून मी गावात बाहेर बक्कळ जाणार आणून दिलं. 60 रुपये, 62 रुपयाला एक ऊस इथं आणून दिला. तिकडचा इथलं तुमचं काय दर? काय केलंय, मिनिमम 20 रुपयाला एक ऊस ह्या नियोजन द्यायचं ठरवलेलं आहे. बरं, 20 रुपयाला एक ऊस. मग त्याच्यात कांडे किती येतात? किती डोळे निघतील? 10 डोळे निघतील सरासरी. म्हणजे 20 रुपयाच्या एका ऊसामध्ये 10 डोळे निघतील. म्हणजे एक डोळा 2 रुपयाला पडेल का? हो. ओके. तर अशा पद्धतीचं जे आहे ते हे बेनं उपलब्ध आहे. त्यांचा नंबर त्यांनी सांगितलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना आडसाली ऊस लागवड करायची आहे तर त्यांनी इथं जे आहे ते त्यांच्या प्लॉटला भेट देऊन प्लॉट पाहणी करून जे आहे ते बेण्याचं जे आहे ते नियोजन आपण करू शकता.